भारतीय जनता पक्षाचे नेते असं म्हणतात की मानवांच्या कार्यात आमचा आतापर्यंत अतिशय आम्ही सहानुभूतीने मानवांच्या कार्याकडे बघत होतो. वेळप्रसंगी मानवांचं आम्ही समर्थन केलंय. आमची जी समर्थक साधू संत मंडळी आहे किंवा आमचा मतदार आहे, यांचा विरोध अंगावर घेऊनही मानवांच्या जादूटोना विधेयकाच्या आम्ही विधानसभेत आमचा नेता देवेंद्र फडणवीस मानवांसोबत होते. असं असताना केवळ आर्थिक अडचणीमुळे मानवांच्या जादूटोना अंमलबजावणी कायद्याची निधी आम्ही रिलीज केला नाही. त्यामुळे मानवाने नाराज होऊन पाऊल उचलले आहे. आणि याला याला तर किती वैचारिक आयाम देत असले तर त्यांचं खरं कारण हे असं ते बोलतात. हे खरं आहे की सगळ्याच पक्षांनी जादूटोणा विरोधी कायद्याचं समर्थन केलं. त्याकरता खूप प्रयत्न करावे लागले, सगळ्यांना पटवावं लागलं. मी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांशी आणि सगळ्याच पक्षांच्या प्रमुख आमदारांची भेट घेऊन त्यांना त्यांच्यापर्यंत कायद्यातले बारकावे पोचवले. देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचवले, उद्धवजी ठाकरेंपर्यंत सुद्धा पोचवले आणि त्या सगळ्यांचं समर्थन त्यामुळे प्राप्त झालं. त्यामुळे सर्वानुमते हा कायदा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे ही अतिशय आनंदाची आणि चांगली बाब आहे. हा कायदा झाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणी करता, कारण अतिशय स्पष्ट भूमिका होती, मला त्याची माहिती होती की केवळ कायदा करून हा प्रश्न सुटत नाही. उलट या कायद्याच्या निमित्तानं लोकांचं प्रबोधन करणं सोपं जातं. कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता आणि कायद्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांचं प्रबोधन करण्याकरता अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला जनप्रबोधन करणं आवश्यक आहे. पोलिसांचं पण प्रबोधन करणं आवश्यक आहे, त्यांचं ट्रेनिंग पण घेणं आवश्यक आहे, याची नीट कल्पना होती. आणि एवढंच नव्हे तर ही कल्पना ऑलरेडी मी उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेली होती. कारण जेव्हा या कायद्याबद्दलचं समर्थन त्यांच्याकडनं मी प्राप्त करत होतो त्यावेळेस देवेंद्रजींनी हा प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही ज्या पद्धतीचं इंटरप्रिटेशन आम्हाला देतात कायद्याचं, तेच इंटरप्रिटेशन पोलीस वापरतील आणि अंमलात आणतील याची गॅरंटी काय? सेम प्रश्न मला उद्धवजींनी विचारला होता. मी या दोन्ही नेत्यांना उत्तर देताना सांगितलं होतं की या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग मी स्वतः पर्सनली करणार आहे, ते माझ्या योजनेमध्ये आहे. आणि त्यामुळे पोलीस खातं सुद्धा मी तुम्हाला ज्या पद्धतीनं या कायद्याचं इंटरप्रिटेशन सांगतो आहे त्याच पद्धतीचं इंटरप्रिटेशन या महाराष्ट्रामध्ये वापरलं जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की मग सरकार बदललं. त्याच्या आधी समिती गठीत झालेली होती ज्याला जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती म्हणतात. त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 14.5 कोटीचं बजेटही याकरता सँक्शन केलेलं होतं. त्यातल्या 1 कोटीवर ऑलरेडी काम सुरू झालेलं होतं. आणि असं असताना हे सरकार बदललं, देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आलं. हे सरकार बीजेपीचं असल्यामुळं आमच्या मनामध्ये डाऊट होता की हे सरकार पुढे काम करणार की नाही या विषयावर. आणि म्हणून मी आणि बाबूजी म्हणजे उमेश बाबू चौबे, जे गंगाधर फडणवीस म्हणजे देवेंद्रजींचे वडील यांचे जवळचे मित्र होते, दोघेही कॉर्पोरेटर होते, दोघेही एका स्कूटरवर हिंडायचे, ते आणि मी जे आपले कार्याध्यक्ष आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, असे आम्ही दोघेही देवेंद्रजींना त्यांच्या घरी भेटायला गेलो. त्यावेळेस आम्ही फक्त 3 माणसं होतो, देवेंद्रजी, उमेश बाबू चौबे आणि मी. आणि त्यांना सुरुवातीचा प्रश्न मी उपस्थित केला की मला माहित आहे कायद्याचा तुम्हाला बारीक सारीक सगळ्या गोष्टी कायद्यासंबंधीच्या माहित आहे, जादूटोणा विरोधी कायद्याला तुमचा पाठिंबा आहे, पण आता तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात. अशा अवस्थेमध्ये या कायद्याची राबवणूक या पद्धतीची ही समिती गठीत झालेली आहे, या पद्धतीचं हे सगळं झालेलं आहे. असं असताना याकरता अजितदादांनी 14.5 कोटीचं बजेट सँक्शन केलेलं आहे. त्यातले 1 कोटी रुपये आम्ही वापरायला ऑलरेडी सुरुवात केलेलं आहे. बाकीचं 13.5 कोटीचं बजेट आता आम्हाला हवं आहे. असं असताना तुम्ही या पद्धतीची कायद्याची राबवणूक करू शकाल काय? तुमच्यावर तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री असल्यामुळं काही मर्यादा येत आहेत काय, काही अडचणी आहेत काय? त्यावेळेस ते अतिशय निशंकपणानं म्हणाले की बिलकुल असं काही नाहीये, आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं हे काम करायचं आहे, आपण कायद्याची उत्तम पद्धतीनं राबवणूक करूया. ते जे बोलले त्यावर मी विश्वास ठेवला. ते असं म्हणाले की आता 13.5 कोटीचं नाही देऊ शकणार, पण 10 कोटीचं बजेट मी सँक्शन करतो. तुम्ही अर्थमंत्री तुमचे मित्र आहेत सुधीरजी मुनगंटीवार यांच्याशी भेटून घ्या. आता सुधीरजी मुनगंटीवार माझे मित्र होतेच, आम्ही जर्नलिझम मध्ये एकत्र शिकलेलो आहोत. मला आनंद झाला. मी सुधीरजींना भेटायला गेलो.
ते म्हणाले एकदम मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यावर मुद्दा येतच नाही, मी तर तुमच्या सोबत आहेच. आणि मी 3 वर्ष, उलट त्यांनी 10 कोटी सांगितलं त्यावेळेस मी म्हणालो 10 कोटीची गरज नाही, कारण तो डिसेंबरचा महिना होता. आता फक्त 3 महिने उरलेले आहेत. 3 महिन्यामध्ये तुम्ही सँक्शन जरी 10 कोटी दिली तरी आम्ही खर्च करू शकणार नाहीये, कारण एकही पैसा वेस्ट जाऊ नये सरकारचा याची काळजी घेतच मी काम करत आलेलो आहे. तर 3 महिन्यात एवढे पैसे खर्च करणं शक्य नाही, एवढं नियोजन करून सगळ्या गोष्टी अंमलात आणणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही जुजबीच पैसे वापरणार आहोत, पण अतिशय उत्तम पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत, असं माझं दोघांशीही बोलणं झालं होतं. 1 पैशाचं सँक्शन पुढे झालं नाही. 3 वर्ष मी चक्रा मारत होतो, आज करू, उद्या करू, परवा करू, एवढा माझा वेळ आजपर्यंत सरकारमधल्या कोणत्याही माणसांनी वाया घालवला नाही. हे मी सारख्या चक्रा मारतो आहे, कारण हे काम व्हावं, ज्या कामाकरता इतकी वर्ष आपल्या आयुष्याची आपण खर्च केलेली आहे, आणि आम्ही जे काम केलं होतं 1 कोटी जे उपलब्ध झाले होते त्याच्या आधारावर ते इतकं सुंदर झालं होतं, आम्हा सगळ्यांचं प्रोत्साहन वाढवणारं होतं. कारण सरकारी अधिकारी उत्तम पद्धतीनं काम करत नाही या पद्धतीची सर्वदूर समजूत असताना सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी आउट ऑफ वे जाऊन या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केलेले होते. देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री आहे, असं असताना त्यांच्या संपूर्ण मुख्यमंत्री असण्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 40 पोलीस ट्रेनिंग झालेत, ज्यामध्ये अत्यंत महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. आणि हे पहिलं ट्रेनिंग आहे महाराष्ट्राच्या इतिहासामधलं की एखाद्या कायद्याकरता जे ट्रेनिंग होतं आहे, आणि जे ट्रेनिंग 5 ते 6 तास चालतं आहे, आणि 5 ते 6 तास चालणाऱ्या ट्रेनिंग करता जिल्हास्तरीय सगळे महत्वाचे अधिकारी IPS अधिकाऱ्यांपासून उपस्थित राहत आहे. इतक्या सुंदर पद्धतीने हे ट्रेनिंग झाले. म्हणजे ज्या पद्धतीनं गृह खात्याचा रिस्पॉन्स होता, ज्या पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाचा रिस्पॉन्स होता, आणि मी आता वर्षानुवर्ष बोलत आलेलो आहे, माझ्या सभा तर नेहमीच चांगली गर्दी असते, पण हे सरकारी काम असताना सुद्धा विषय आम्ही जाहीर काय करायचो, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा, म्हणजे बरपांगी पाहताना हा बोर विषय आहे असं वाटत असताना सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल की या सरकारी कार्यक्रमाला, जो कार्यक्रम समजावून सांगणारा होता कायदा, त्याकरता 2000 पासून तर 10-10 हजारापर्यंत लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत. माझ्याकरता हे सगळं अतिशय शॉकिंग होतं, म्हणजे चांगल्या अर्थानं शॉकिंग होतं की लोक इतका सुंदर प्रतिसाद देत आहेत. त्यातून सगळी पुढची यंत्रणा चालावी अशी गोष्ट असताना सुद्धा या सरकारने 3 वर्ष पुढे काहीही रिस्पॉन्स दिला नाही. मी सारख्या ज्या सरकारकडे चक्रा मारायचो त्यामधनं काही बीजेपीच्या लोकांना फार वाईट वाटायचं. त्यातले काही माझे स्टुडंट होते, माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये माझ्यासोबत शिकलेले, माझ्या कार्यशाळांमध्ये येऊन गेलेले, त्यातल्या काही लोकांना फार वाईट वाटायचं. म्हणून त्यांनी खासगीमध्ये जेव्हा विचारलं आणि मला येऊन सांगितलं की सर, आमच्या लोकांना काहीही पुढे करायचं नाही, तुम्ही उगाच त्यांच्या मागे जाऊ नका आणि वेळ घालवू नका. मी माझा संपूर्ण व्यवसाय बंद करून 3 वर्ष सरकारच्या मागे हिंडत होतो. ज्या दिवशी मला खात्री झाली की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत हे काम पुढे जाणार नाही, पैसा हा मुद्दाच नाही हो. अजित पवारांच्या काळामध्ये, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याच्या आधी, सामाजिक न्याय विभागाचं बजेट होतं 16,000 कोटींचं. 16,000 कोटींमध्ये 10 कोटी हा केस झाड की पत्ती हा प्रकार होता. एवढंच कशाला, मी केवळ आदिवासी सचिवांना एकदा भेटायला गेलो. ते म्हणाले, कारण त्यांच्या एरियामध्ये या पद्धतीचं काम व्हावं म्हणून, ते म्हणाले आमचं बजेट पडून राहतं, त्याचं युटिलायझेशन होत नाही, नुसतं ते पैसे खाण्यामध्ये खर्च होऊन जातं. तुमच्यासारखा माणूस जर हे काम करणार असेल तर मी सरळ माझं बजेट तुमच्याकडे डायव्हर्ट करतो. गावोगावचे कलेक्टर मला सांगायचे की तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या पैशांकरता अडून राहू नका, 2-4 तुमची शिबिरं आम्ही सहज काढून देतो, कारण आमच्याकडे खूप चांगल्या कामाकरता पैसा पडलेला असतो ना, मला चांगलं काम करता येत नाही. म्हणजे माझ्या लक्षात आलं होतं, ज्यावेळेस मी महाराष्ट्रभरातल्या 36 जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या, 36 जिल्ह्यांमधले पोलीस ट्रेनिंग घेतले, त्यावेळेस सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना कुठेतरी चांगलं काम करण्याची इच्छा असते, त्यांच्याकडे बजेट असतं आणि एखाद्या चांगल्या कामामध्ये खर्च करायला ते अगदी तत्पर असतात. हे माझ्या लक्षात आलेलं असल्यामुळं बजेट हा प्रश्न सरकारपुढे कधीच नव्हता आणि नाही. फॅक्ट ही आहे की बीजेपीला आपल्या विचारधारेमुळे हे काम पुढे चालवायचं नव्हतं. अनेक बाबांवर मी स्वतः भेटून सुद्धा ऍक्शन होत नाही हे पण माझ्या लक्षात आलेलं होतं. धीरेंद्र कृष्ण महाराजांनी उघडपणे कायद्याचं उल्लंघन केलेलं असताना सुद्धा हे सरकार ऍक्शन घेत नाही.
उलट या सरकारमधले IPS अधिकारी धादांत खोटं बोलतात. मी जाहीररित्या बोलतोय, धादांत खोटं बोलतात. म्हणजे IPS अधिकारी ज्यांनी IPS ची एक्झाम पास केलेली आहे त्याला कायदा कळत नाही हे मानायला मी तयारच नाही. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट केंद्राचा कायदा तर इतका उघड आहे की तिथे विचार करायला सुद्धा जागा नाही. ज्याच्याजवळ डॉक्टरची डिग्री नाही असा कोणताही माणूस रोगांचं डायग्नोसिस जरी करत असेल, निदान जरी करत असेल, तरी तो कायद्याने गुन्हा आहे. उपचार करण्याचा दावा करत असेल तरी तो कायद्याने गुन्हा आहे. आणि हा माणूस डायरेक्टली याला बिमारी ही झालेली आहे, ती बिमारी झालेली आहे असं सांगतो आहे. प्रत्यक्ष त्याच्या दिव्य दरबारामध्ये या पद्धतीच्या कृती घडत आहेत. तो इतरांना करणी केली, जादूटोणा केला असं सांगतो आहे, जे जादूटोणा विरोधी कायद्यानुसार इटसेल्फ गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीनं करणी केली असं म्हणणं हा इटसेल्फ गुन्हा आहे. इतके सोपे हे दोन्ही कायदे असताना महाराष्ट्रामधले IPS अधिकारी नागपूरचे जाहीररित्या सांगतात की कायदा लागू होत नाही. याचा अर्थ या संपूर्ण यंत्रणेमध्ये आता कायद्यानुसार वागणारं पोलीसही उरलेलं नाही आणि सरकारही उरलेलं नाही. हे लक्षात आल्यामुळं माझ्यापुढे दोन पर्याय. पहिला पर्याय होता मी हायकोर्टामध्ये जाणं, 5-6 वर्ष लढाई करणं आणि 5-6 वर्ष लढाई करून निर्णय काय आला असता की पोलिसांनी ऍक्शन घ्या. त्याच्यापेक्षा मला असं वाटलं की जे अंधश्रद्ध लोकांना स्वतःच्या राजकीय फायद्याकरता घेऊन मिरवतं, गावोगाव लोकांच्या अंधश्रद्धा वाढवतं, एवढंच नव्हे तर जी अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लोकांना लुबाडतात त्यांना लुबाडण्याची जाहीररित्या राजकीय परवानगी देतात, अशा माणसांना बदलणं हे अधिक चांगलं आहे. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये हा मुद्दा निर्माण झाला की महाराष्ट्रामधलं सरकार बदलणं नितांत गरजेचं आहे. जोपर्यंत हे बदलणार नाही तोपर्यंत या कायद्याची उत्तम पद्धतीनं राबवणूक होणं शक्य नाही. या अर्थानं तुम्ही नातं जोडत असाल तर तुम्ही डेफिनेटली जोडू शकता. पण त्यामध्ये जर केंद्राचा मुद्दा आला नसता, आपली राज्यघटना धोक्यात आलेली आहे या पद्धतीचा मुद्दा आला नसता, तर मग मी केंद्रातलं सरकार बदलण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकशाहीच्या म्हणजे आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 36 सभा घेतल्या त्या पद्धतीनं सभा मी घेतल्या नसत्या. केवळ महाराष्ट्रातल्या निवडणुकीपुरते या सभा घेतल्या असत्या.